यथोचित मान सन्मान करत आहेत इप्राजभाई हवालदार. कृष्णकांती साखळे साहेब यांच्याकडून कोपरा ग्रुपसाठी रोख 10,000ची भव्य अशी देणगी आलेली आहे. धन्यवाद. कोपरा ग्रुप वडवली आयोजित क्रिकेट फेस्टिवल 2022 महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत ही स्पर्धा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करण्यात आली. मराठीची अस्मिता हा मुद्दा घेऊन खरं तर राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरू केली आणि त्यानंतर असे आमूलाग्र बदल झाले. मराठी भाषेला नवसंजीवनी देण्यासाठी दुकानांच्या पाट्यांचा विषय असेल किंवा अनेक बोर्डचे विषय असेल हे प्राकर्षण हाताळले. अनेक आंदोलनं खूप यशस्वीपणे हाताळली आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत ही स्पर्धा मैदानामध्ये संपन्न होते. याबरोबर फुल टॉस चेंडू होता. बॅटची बाहेरची कड घेतली. थर्ड मॅनला 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश आलेलं आहे. 2 धावा इथे मिळत आहेत आणि धावफलकाला सुरुवात होते. श्रीवर्धन बॉईज विरुद्ध मानगाव. श्रीवर्धन विरुद्ध मानगाव अशी लढत आपल्या समोर मैदानामध्ये आहे. ही सेलिब्रिटी मॅच आहे. एक्झिबिशन मॅच आहे. प्रदर्शनीय सामना आहे. आजच्या संध्याकाळ या प्रदर्शनीय सामन्याबरोबरच रंगणार आहे. सूर्याची सोनेरी किरण मैदानामध्ये. ऊन कोवळे पिवळे सुंदर पसरे चौफेर आणि याच सुंदर रमणीय संध्याकाळी मॅच. वा 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 काय देखना शॉट आहे. टाळ्यांचा कडकडाट होतो या फटक्यासाठी. 4 धावा. चौकार. या चौकाराबरोबरच धावफलकावरती पुढे 6 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज रोहित, गोलंदाजी मार्कवरती रियान आणि मुनीब ही जोडी मैदानामध्ये. श्रीवर्धन बॉईजची जोडी फलंदाजी करताना आपण बघू शकतो. श्रीवर्धन बॉईज विरुद्ध मानगाव. 2 तालुके एकमेकांच्या विरोधात. मोठी गुणवत्ता या तालुक्यांमध्ये या खेळाडूंमध्ये आणि या सगळ्या खेळाडूंना एकत्र आणण्याचा संकल्प कोपरा ग्रुपचा इथे यशस्वी ठरतोय. चांगला फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे समोर आहे. अडवतोय. 1 धाव इथे मिळेल आणि धावफलकावरती 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. लिस्ट आलेली आपल्याकडे नाही. अनेक तालुक्यातील विविध गावांमधून विविध शहरांमधून हे संघ इथे खेळायला आलेले आहेत. मला एक अपेक्षा होती की या खेळाडूंची ओळख प्रेक्षकांना करून देणं महत्वाचं होतं. कोणता खेळाडू कुठल्या गावचा आहे, काय खेळतो तो त्याची माहिती प्रेक्षकांना देणं महत्वाचं आहे. जसवली संघाचा खेळाडू मुनीबला सकाळी आपण बघितलं होतं खेळायला. जसवली संघ आज दाखल होता. त्याचबरोबर रियान देखील खेळला. याबरोबरच फुलर लेनचा हा चेंडू ओहो हो थेट यष्ट्यांवरती मारण्याचा प्रयत्न फसलेला. तिथे 1 धाव इथे मिळते आणि धाव फलकावरती 8 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. दुसरा चेंडू चौकार आपण पाहिला. त्यानंतर 2 सिंगल बघितल्या. धाव फलकावरती आहेत. तीर्था 11 अर्थ मानगाव. अफजल 11 श्रीवर्धन बॉईज. तीर्था 11 अर्थ मानगाव. या 2 संघामध्ये मॅच. पुन्हा 1 सिंगल. धाव फलकावरती 9 धावा. शांतपणे हे दोन्ही फलंदाज एकेरी दुहेरी धावांवरती भर देत आहेत. रियानने 1 चौकार खेळल्यानंतर कुठलाही मोठा फटका अर्थात हवेतून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. शांतपणे खेळायचंय. संयमी खेळ करायचा आहे. विवेकानंदांचा संयम
आणि गौतम बुद्धांकडची शांतता घेऊन हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये येतात. उजव्याच्या बाहेर होता, स्लॉक करायचा प्रयत्न, मात्र बराचसा बाहेर चेंडू लाईन मध्ये नव्हता. फलंदाज, षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती 9 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. मानगाव संघामध्ये आपण बघतोय शुभम जाधव. आज शुभम जाधवला आपण मैदानामध्ये बघितलं होतं. मानगावचा कोहिनूर, रिहान परदेशी, रोहित गमरे, सुनील गावडे, आदिल गजगे, सूरज टेंबे, आदेश सोनार, शोएब परदेशी, त्याचबरोबर सूरज पाशिलकर, परशुराम अंधेरे, अमोल वाढवळ असे खेळाडू मानगाव संघामध्ये आहेत. आणि आज या 11 धुरंधर खेळाडूंबरोबरच मानगावचा संघ श्रीवर्धन अफजल 11 श्रीवर्धन बॉईज या संघाविरुद्ध 2 हात करतोय, टक्कर देतोय. एक मोठी झुंज इथे बघायला मिळणार आहे. 4 फेब्रुवारी 1670 रोजी कोंढाण्याची लढाई कोंढाणा किल्ल्यावरती झाली. उदय भानू विरुद्ध मराठे, तानाजी मालुसरे, शेलार मामा, सूर्याजी मालुसरे. आणि दुसरी लढाई आज 4 फेब्रुवारी 2022 रोजी श्रीवर्धन विरुद्ध मानगाव अशी मैदानामध्ये सुरू आहे. धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा 10. 500 मावळ्यांसह तानाजी मालुसरेने अंधाऱ्या रात्री एक अख्खा सरळ कडा चढून किल्ल्यावरती प्रवेश केलेला होता. प्रचंड पराक्रम, निष्ठा दाखवल्या होत्या आणि किल्ला जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. 1200 सैनिक त्यावेळेस उदय भानूकडे होते. मोठी शिबंदी होती, मोठा दारुगोळा होता. अशा परिस्थितीमध्ये किल्ला जिंकणं हे अत्यंत पराक्रमाचं काम होतं. मात्र तानाजी मालुसरे त्या युद्धामध्ये कामी आला, परंतु मावळ्यांनी किल्ला जिंकला. धावफलकावरती आपल्याला जायचे. धावफलक दाखवतोय 11 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. इथे पुन्हा एकदा 2 सिंगल, एकेरी दुहेरी धावांवरती भर दिलेला आहे. दोन्ही फलंदाज अर्थात गोलंदाजांनी त्यांना रोखलेलं आहे असं म्हणू शकतो आपण, कारण प्रयत्न केलेत. दोन्हींनी मोठे फटके खेळायचे प्रयत्न केलेले आहेत, परंतु हे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत गोलंदाजांनी. हे महत्वाचं. पहा काय सुंदर चेंडू यॉर्क लाईन मध्ये टाकला होता. क्रॉस बॅटनं लाईन बदलायचा प्रयत्न होता, अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता, मात्र फसला. तिथे फलंदाज रियानचा, यस, स्ट्राईक एंड वरती रियान आहे. धाव फलक दाखवतोय मात्र 11 धावा. षटक क्रमांक 2 सूरज मैदानामध्ये तयार. यावेळेस हा प्रयत्न पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन, मिस टाइम शॉट. आपण चर्चा करत होतो की एकेरी धावा मिळत आहेत. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 10 चेंडूमध्ये 6 धावा या सिंगल आलेल्या आहेत. एकेरी धावावरती आले, समाधानी आहे दोन्ही फलंदाज. त्याने फटके मारण्याचे प्रयत्न केलेत, पण गोलंदाजांनी त्यांचे सगळे मनसुबे, त्यांचे सगळे प्रयत्न हे हाणून पाडलेले आहेत. परत एकदा गोलंदाज सूरज तयार. सुंदर गोलंदाजी, दिशा आणि टप्प्यावरती चांगलं नियंत्रण. पुन्हा एकदा पहा, खूप मोठ्या फटक्यासाठी गेला होता फलंदाज तिथे मुनीब, मात्र फटका कनेक्ट करता आला नाही. तिथे खराब फटका ठरतोय. एक धाव. धाव फलकावरती पुढे 13 धावा. सूरज गोलंदाजी मार्क वरती. मात्र 4 धावा, 4 सिंगल्स बरोबर या षटकामध्ये आलेले आहेत. काय गोलंदाजी आहे या खेळपट्टीवरती. खर तर फलंदाजांसाठी नंदनवय, गोलंदाजांचे पंख कापलेले आहेत. ओ हो हो, आणि इथे पंख छाटतोय फलंदाज. प्रयत्न करत होता, अखेर त्याला यश मिळालं. पहिला षटकार. या षटकाराबरोबर धावफलक या षटकामध्ये 10 धावा, 19 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. 4 षटकांची केवळ लढत आहे आणि दोन्ही सलामीवीरांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. मोठे फटके कव्हर झाल्यानंतर, कव्हर होत नाही म्हटल्यानंतर एकेरी धावांवरती भर दिला आणि अखेर खराब चेंडूवरती खूप चांगला फटका दाखवला. इथे फलंदाज रियाननं षटकार ठोकला शेवटच्या चेंडूवरती. 5 चेंडू तुम्ही चांगले टाकले, 1 चेंडू खराब टाकला, षटकाचं समीकरण खराब होत आहे.
नेक नाम कमाने के लिए सालों लगते, लेकिन बदनाम होने के लिए कुछ पल काफी होता है। नगरों का निर्माण करने के लिए सालों लगते हैं, लेकिन विध्वंस होने के लिए कुछ घंटे काफी होते हैं। चढ़ने के लिए घंटे लग सकते हैं, लेकिन गिरने के लिए कुछ पल काफी होता है। 5 चेंडू चांगले टाकून जमत नाही, तुम्हाला 6वा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने टाकावा लागतो आणि तिथे व्हेरिएशन करायचा प्रयत्न केला। आखूड टप्प्याचा चेंडू टाकून तो बाहेर काढला तिथे, परंतु रीड केला रियाननं आणि मागच्या चेंडूवरती षटकार दाखवला। शुभम गोलंदाजी मार्कवर। यावेळेस अक्रॉस द लाईन कार्पेट शॉट खेळला मिड विकेटला। हो इथे गॅप मिळाला, दोनही क्षेत्ररक्षक बघत राहिले चेंडूकडे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। थँक्यू डीजे। धाव फलकावरती 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 3 षटकांपर्यंत घोरपडी सारखे खेळपट्टीला चिकटून होते, मात्र मुनीब तिथे बाद झाला आणि रियान स्ट्राईक एंडला, मिरान नॉन स्ट्राईक एंडला। घोरपडीला बांधून दोर पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, समरभूमीचे समधी मालक शतयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जातामुची कोण आम्हा भयभीत करी। तानाजी मालुसरे यांनी घोरपडीला दोर बांधून किल्ल्यावरती चढाई केली अशी इतिहासामध्ये अनेक पुस्तकांमध्ये नोंद आहे। त्याचंच वर्णन भारत तांबे यांनी त्यांच्या कवितेमध्ये केलेलं आहे। धावफलकावरती आपण बघू शकतो धावा असतील त्या 32। षटक क्रमांक 3 ची समाप्ती। काही लेखकांनी घोरपडे नावाचा सरदाराला दोर बांधून त्याला किल्ल्यावरती चढवला आणि मग दोर खडकाला बांधल्यानंतर मावळे चढून गेले असाही उल्लेख केलेला आहे। इतिहासातल्या वादामध्ये मला पडायचं नाही, मात्र जे कौशल्य दाखवलं तानाजी मालुसरेंनी त्याचं निश्चित कौतुक केलं पाहिजे। आज त्यांचा स्मृती दिन आहे, आम्ही पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो। धावफलकावरती आहेत 32 धावा। षटक क्रमांक 3 मैदानामध्ये संपलेला आहे। एक फलंदाज बाद झालेला आहे, रियान मिरान ही जोडी मैदानामध्ये। तर रोहित, सूरज आणि शुभम या तिघांनी 3 षटकं टाकली।
पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, शुभमच्या या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. अर्थात एक गडी बाद करण्यामध्ये शुभमला यश मिळालेलं आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये आणि गोलंदाज सूरज ऑन द मार्क. सूरज टेंबे. सूरज भन्नाट वेग आहे या सूरजकडे, मात्र लाईन भरकटला तो. उजव्या यष्टीचा बराचसा बाहेर टाकलेला चेंडू, वाईडची घोषणा होते. एक धाव फलकावरती 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. श्रीवर्धन बॉईज अफजल 11 श्रीवर्धन बॉईज. श्रीवर्धन तालुक्याचा संघ फलंदाजी करतोय, तर मानगाव तालुक्याचा संघ क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतो. चेंडू उंच आकाशामध्ये, तिथे अगदी निश्चल शांत डोक्याने झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 2 इथे परतला. रियान इथे होईल बाद. सलामीचा हा फलंदाज, खूप चांगली फलंदाजी. 2 षटकार, 2 चौकार आणि मला वाटते 5 सिंगल, 1 डबल अशा धावा त्याने घेतल्यात. एकूण 27 धावा आपल्या संघासाठी जोडल्यात रियान आणि तो बाद झाला. नवीन फलंदाज मानगाव तालुका श्रीवर्धन तालुक्यातला मुस्तफा तथा पोलार्ड या नावानं परिचित असलेला हा खेळाडू. काय उंची, धिप्पाड देहयष्टीचा हा खेळाडू आहे. तानाजी मालुसरे सुद्धा 6.5 उंचीचा पोलादी पुरुष, धिप्पाड देहयष्टी, महापराक्रमी. गोडवली सातारा जवळचं एक गाव आहे गोडवली, सातारा जिल्ह्यामध्ये. तिथे तानाजी मालुसरे यांचा जन्म झाला. त्यानंतर उमरठ हे त्यांच्या मामाचं गाव, अर्थात शेलार मामांचं गाव, तिथे मात्र त्यांनी आपला पराक्रम दाखवला. याबरोबरच चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, खूप उशिरा दाखल होतोय. तिथे खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील मिरानला. 2 धावांबरोबर श्रीवर्धन बॉईज पुढे पोहोचतायत. 35 धावा, 35 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी बाद, 35. आणि सूरज परत एकदा तयार. मिरान आणि मुस्तबा याबरोबरच लोअर फुल टॉस. हो, काय केलं त्या क्षेत्ररक्षकानं. चेंडूचा बाउन्स निश्चित मोठा आहे आणि तो चेंडूवरती धावून गेला. चेंडू मात्र त्याला फसवून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. समय सूचकता निर्णय हा घेणं किती लवकर गरजेचं असतं बघा. त्यांना चेंडूवरती जाणं गरजेचं होतं, जेणेकरून टप्पा पडल्यानंतर चेंडू डोक्यावरून उंच जाण्याच्या अगोदर अडवणं हे महत्वाचं असतं. तिथे जर तुम्ही ट्विस्ट मध्ये गेलात की चेंडू झेल घ्यायचा आहे की अडवायचा आहे, कुठे अडवायचा याविषयी जर तुम्ही निर्णय करू शकला नाहीत, तर मात्र अशा प्रकारच्या घटना घडतात आणि चेंडू तुमच्या डोक्यावरून जाऊ शकतो. कारण आउटफील्ड खूप वेगवान आहे या मैदानाचं. इतकं कडक मैदान आहे की बाउन्स सुद्धा खूप मिळतो चेंडूला. आणि अशा मैदानावरती क्षेत्ररक्षण करणं सोपं आहे, पण तुम्हाला समय सूचकता दाखवणं, निर्णय पटकन घेणं गरजेचं असतं आणि ते दाखवलं तरच तुम्ही यशस्वी क्षेत्ररक्षण करू शकता. 41 धावा, षटक क्रमांक 4 आणि अखेरचं सुरू आहे. चेंडू उंच आकाशामध्ये, मिड विकेटला, क्षेत्ररक्षक खाली. वाह, सुंदर झेलाची नोंद तिथे होईल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 मिरान इथे होतोय बाद. आणि याच बरोबर मला वाटतं अजून एक चेंडू या षटकातला शिल्लक असेल. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. अफजल 11 श्रीवर्धन बॉईज या मॅच मध्ये. इतका मोठा धावफलक, कारण सुरुवातीची 2 षटकं आम्ही पाहिले तर 2 षटकामध्ये तब्बल 6 धावा ह्या सिंगल्स आहेत, 1 डबल्स आहेत, 2 डॉट आहेत आणि केवळ 1 चौकार, 1 षटकार आहे. हे खरं तर रोहित आणि सूरजचं कमाल होती. दोघांनी खूप चांगली गोलंदाजी केली. 3ऱ्या षटकामध्ये काही चौकार षटकार आले. 4थ्या षटकामध्ये देखील सूरज टेंबेने चांगली गोलंदाजी केली. अडवल्या धावा, 2 धावा 2 वेळा, 2 विकेट त्यांनी मिळवलं. 1 चौकार जरी मिळाला असेल तर स्लॉग ओव्हर्स मध्ये मोठ्या फटक्यांपासून श्रीवर्धन बॉईजला लांब ठेवलं. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 43 धावा विजयासाठी. 11 धावांच्या सरासरीनं 44 धावांची गरज आहे. ती तीर्थ 11 अर्थ मानगाव संघाला या सामन्यामध्ये. कोपरा ग्रुपचं हे नियोजन अतिशय दिमागदार नियोजन आणि खर तर कालच ही मॅच आपल्याला या मैदानामध्ये घ्यायची होती.
श्रीवर्धन विरुद्ध मानगाव, परंतु काल उद्घाटनाचा दिवस होता. शानदार समारंभ देखील आपण संपन्न सर. करणार होतो. हॅलो, या ठिकाणी सूरजजी पांढरकर्णे यांचा आम्ही कोपरावच्या वतीनं यथोचित मान सन्मान करतोय. मी सिद्धेश खेऊर यांना विनंती करतो की आपण सूरजजी पांढरकर्णे यांचा पुष्पगुच्छ देऊन मान सन्मान करायचा आहे. सूरजजी पांढरकर्णे साहेब यांचा सिद्धेश खेऊर यांच्या शुभ हस्ते मान सन्मान झालेला आहे. उद्या या ठिकाणी IPL मॅचेस सुरू होतील. सकाळी 9 वाजता पहिला राऊंड सुरू होणार आहे IPL चा. अली बॉईज 11 आणि मुसा 11. उद्या सकाळी बरोबर 9 वाजता हा राऊंड होणार आहे. याची दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. अली बॉईज 11 आणि मुसा 11 सकाळी ठीक 9 वाजता राऊंड होणार आहे. सर्वांनी नोंद घ्यायची आहे याची. हॅलो, या आमच्या कोपरावसाठी या ठिकाणी काही आमच्या दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदत केलेली आहे. त्यामध्ये आमच्या पहिल्या दिवसासाठी ज्या टी शर्ट आहेत त्या क्रियान किशोर पळणकर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. आणि जे ट्रॅक्स होते ते नेक्स्ट फॅशन अमोल खरे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. दुसऱ्या दिवशीचा जो आजचा गणवेश आहे वंशी विनय शिरवटकर यांच्याकडून टी शर्ट आणि ट्रॅक मेहर 11 टेम्पाला यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तिसऱ्या दिवशीचा म्हणजे उद्याचा जो गणवेश असेल तनिका प्रमोद तोडणकर मुंबई यांच्याकडून टी शर्ट आणि ट्रॅक वीर दिनेश शिरवटकर यांच्याकडून देण्यात येईल. तसेच चौथ्या दिवशीचा जो गणवेश असेल कुलदीप क्रिएशन मुंबई यांच्याकडून टी शर्ट म्हणजे कुलदीप पांडुरंग तोळणकर यांच्याकडून टी शर्ट आणि ट्रॅक्स देण्यात येतील. ज्या ट्रॉफ्या आहेत त्यामध्ये कैलासवासी संभाजी रामचंद्र पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सुभाष संभाजी पेडणेकर यांच्याकडून प्रथम क्रमांकाची आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात येईल. तसेच सन्मान चिन्ह जे आहेत ते कैलासवासी राजेंद्र सीताराम मांजरेकर यांच्या स्मरणार्थ मेघन राजेंद्र मांजरेकर यांच्याकडून देण्यात येतील. या स्पर्धेतील जी मॅन ऑफ द मॅच असेल प्रत्येक या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आहेत त्या ध्रुव सुदेश मोरे आदगाव यांच्याकडून देण्यात येत आहेत. तसेच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच या शिवांश सुकृत मांजरेकर यांच्याकडून देण्यात येतील. तसेच शादाबाई फ्रूटवाले यांच्याकडून एमर्जिंग प्लेअरची ट्रॉफी देण्यात येईल. आणि एक्झिबिशन मॅचची जी ट्रॉफी आहे पहिली आणि दुसरी ती भावेश मांजरेकर श्रीवर्धन यांच्याकडून देण्यात येईल. तसेच मेमन एंटरप्राइजेस कडून प्रत्येक मॅच साठी टी शर्ट, सिक्सर कडून प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी इनर केतन शेठ यांच्याकडून देण्यात येतील. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी आझादभाई वातारे यांच्याकडून थंडा देण्यात आलेला आहे. या स्पर्धेसाठी अय्याज मोजर, योगेश तोंडलेकर आणि संकेत चालके यांच्याकडून पाणी बॉटल आणि जारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच हमजा शेख यांच्याकडून डीजे आणि रुद्रेश भाटकर यांच्याकडून जनरेटर देण्यात आलेला आहे. तसेच सैफ युसुफ लांडगे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी सायकल देण्यात येणार आहे. तसेच वेदांत वाडकर मुंबई यांच्याकडून एलईडी टीव्ही आणि गणेश मांजरेकर श्रीवर्धन दांडा
यांच्याकडून सुद्धा LED TV देण्यात येईल. तसेच जुबेर सय्यद महाड यांच्याकडून प्रत्येक दिवसाचा जो बेस्ट बॅट्समन असेल त्याच्यासाठी जुबेर सय्यद महाड यांच्याकडून बॅट देण्यात येईल. तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी सुद्धा त्यांच्याकडून बॅट देण्यात येणार आहे. तसेच फायनल मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा बॅट देण्यात येईल. या सर्व गोष्टींची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता ह्या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. सर्व दानशूर अशा बक्षीसदात्यांना, देणगीदात्यांना, वेगवेगळ्या प्रकारे या स्पर्धेच्या मदतदात्यांना मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा मैदानामध्ये जातो तिथं श्रीवर्धन बॉईज अफजल 11 विरुद्ध तीर्था 11 अर्थ मानगाव यांच्यामध्ये रंगलेला हा प्रचंड संघर्ष. मॅच सुरू राहील. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि पुढच्या इनिंग साठी आपल्या अतिशय मधुर आणि गोड आवाजामध्ये निश्चित या सामन्याचं वर्णन, सामना जिवंत करण्यासाठी मी निमंत्रित करतोय अतिशय प्रतिभावान समालोचक आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व सन्माननीय यासिन मर्चंट सर. स्वागत आहे सर. या धन्यवाद डोमे सर. चलिए दोस्तों मैदान में चलते हैं. जी हाँ, ओवर पिच गेंद उसे फ्लिक किया है, डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल कर रही है. वहां पे अच्छी फील्डिंग, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों का अच्छा तालमेल और देखते देखते दूसरा रन भी यहां पे मुकम्मल होता हुआ. जीतने के लिए मैं याद दिलाना चाहूंगा 44 रनों की जरूरत. 4 ओवर का यह मुकाबला. हर ओवर में 11 के औसत से यहां पे रन बनाने की जरूरत है. बहुत ही मजेदार मैच, एग्जीबिशन मैच. श्रीवर्धन बनाम माणगाव. पहले बल्लेबाजी सुरेशजी पांढरकामे यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 1100 रुपयाची देणगी आलेली. धन्यवाद. आणि सामना थोडासा फास्ट घ्यायचा आहे, स्पीडअप करायचा आहे, कारण आपण पाहतोय सूर्य अस्ताला लागलेला आहे. मित्रांनो, मी बऱ्याच वेळा सांगत असतो अशी कोणतीही गोष्ट नाही जी गेल्यानंतर परत मिळवता येते, परंतु वेळ मात्र गेल्यानंतर कधीही परत मिळवता येत नाही. जी हां, इस मर्तबा कारपेट के सहारे ऑन ड्राइव हमें देखने को मिला. गेंद कारपेट को चाटती हुई निकल गई डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए शानदार स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक. अपने कलाई का इस्तेमाल किया था, अपने रिस्ट का बहुत ही खूबसूरती के साथ इस्तेमाल करते हुए ताकत भी जनरेट की थी. मानो उनके रिस्ट में बॉल बेरिंग बिठाया है, इस तरह से अपने रिस्ट को उन्होंने घुमाया था. शुभम के बल्ले से निकलता हुआ यह दूसरा चौका. इस चौके की सहायता से रनों की संख्या देखिए, शुभम पहुंचे हैं 11 रन पर और टीम का स्कोर जहां पहुंचा है 13 रन. आदिल गजगे, आदिल अर्थात अदल करने वाला, इंसाफ करने वाला. अपने टीम के लिए अक्सर वह इंसाफ करते हैं, बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हैं. लेदर क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट हो, खूबसूरत स्ट्रोक, स्क्वायर कट, कवर ड्राइव, स्ट्रेट ड्राइव, फ्लिक, ग्लांस, ऑन ड्राइव, ऑफ ड्राइव, लेट कट, अपर कट, अलग अलग तरह के स्ट्रोक अक्सर खेलते हुए दिखाई देते हैं आदिल गजगे. आदिल गजगे हम देख सकते हैं स्ट्राइक एंड पर, और गेंदबाजी की जिम्मेदारी मुस्तकीम हुर्जुक. और एक बहुत ही शानदार ये गेंदबाज, मगर पहले गेंद पर उड़ा दिया है. गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर हवाई सफर करवाई है गेंद को. आदिल गजगे के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का. शुभम ने इसके पहले 2 चौके लगाए थे, मगर 2 कदम आगे जाते हुए आदिल अपने बल्ले का दमखम दिखाते हुए इस छक्के की सहायता से रनों की संख्या 19 रन. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है हमेशा की तरह. शुभम जादव एक ताकतवर खिलाड़ी है, तो आदिल गजगे नजाकत के साथ आक्रामकता में भी विश्वास करते हैं. सिंगल और डबल के साथ कट शॉट उनके देखने वाले होते हैं, कवर ड्राइव उनके देखने वाले होते हैं. और आज यहां पे जिस तरह से खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है, उस तरह से जोरदार प्रहार करते हुए देखा था बल्लेबाज शुभम को.
ये देखिए, मगर इस मरतबा सीधा फील्डर को ढूंढ लिया, बैकवर्ड पॉइंट की दिशा में जाल बोना था और एक शानदार कैच, अच्छी फील्डिंग इसी के साथ आदिल गजगे बैक टू दी पैवेलियन। मुस्तकीम हुर्जुक ये जो खिलाड़ी है, ये खिलाड़ी हालांकि विकेट टेकर खिलाड़ी है, गेंदबाज है, वो विकेट के ऊपर भरोसा करते हैं। बल्लेबाज कितने रन बनाते हैं या रनों को सुखाने की कोशिश बिल्कुल नहीं करते, उनकी सोच अलग है और ये अक्सर उनकी गेंदबाजी में प्रतीत होता हुआ नजर आता है। पहली गेंद के ऊपर हालांकि छक्का आया था, मगर फिर भी बिल्कुल अपने स्टडी से नहीं हटे और फिर से एक बार दावत दी थी उसे स्क्वायर कट करने की और देखिए ये पकड़े गए बैकवर्ड पॉइंट की दिशा में। और दूसरी ही गेंद के ऊपर यहां पे आदिल गजगे को चलता किया था। ये द्वंद्व अक्सर देखने को मिलता है, फिर वो अंतरराष्ट्रीय क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट हो। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में हमने अक्सर इस तरह का रिवेंज या बदला देखा है। हालांकि कहीं ना कहीं हर खिलाड़ी के दिल और दिमाग में रिवेंज होता है, ये कोई भी बल्लेबाज नकार नहीं सकता, क्योंकि अंतरराष्ट्रीय क्रिकेट में हमने सचिन और ओलंगो का रिवेंज देखा था। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में फ्लिंटॉफ और सौरभ गांगुली के दरमियान जो एक रिवेंज था वो हमने देखा था, क्योंकि फ्लिंटॉफ ने भारत में आकर जिस तरीके से जर्सी को उतार कर घुमाया था, उसका रिवेंज उसने लॉर्ड में लिया था। लॉर्ड्स के मैदान पर जैसे ही भारतीय टीम ने नेटवेट सीरीज में वो मैच जीता था, अशक्य प्राय ऐसा आह्वान था और उसे जैसे ही जीता तब वो रिवेंज अपने अंदर की आग को उन्होंने उगला था। मुस्तकीम हुर्जुक ने क्या कमाल की वापसी की है। पहली गेंद पर छक्का लगाने के बावजूद दूसरी गेंद के ऊपर उसी बल्लेबाज को चलता किया, उसके बाद एक बिंदी गेंद और अब यहां पे मात्र 1 रन, यानी 4 गेंदों में 1 विकेट चटकाकर 7 रन खर्च किए हैं मुस्तकीम हुर्जुक ने। मुस्तकीम हुर्जुक के जो पिताजी है वो भी नेशनल टीम के चैंपियन रह चुके हैं, हालांकि वॉलीबॉल खेला करते थे, कैप्टन रहे थे। और देखिए अनुवंशिकता धीरे धीरे कहीं ना कहीं जींस में आती है, वही गुण और वही फाइट करने की क्षमता इस गेंदबाज में है। जी हां, ओवरपिच गेंद थी मगर हवा में, और इसे के साथ मैंने पहले ही कहा था ये बेझिझक बेधड़क खिलाड़ी है, ये विकेट टेकर गेंदबाज है, ये बिल्कुल चुपते नहीं है, बल्लेबाज को चारा डालते हैं, मछली की तरह फंसाते हैं अपने जाल में। और देखिए यहां पे शुभम जादव का काटा दूर किया है। 5 गेंदों में 2 बल्लेबाजों को चलता किया है। सलामी बल्लेबाज आदिल गजगे के बाद शुभम जादव मैदान से बाहर। अभी भी 1 गेंद इस ओवर की आना बाकी है। रनों की संख्या 20 रन, जीतने के लिए कुल मिला के 44 रनों की जरूरत थी। चलिए वक्त यहां पे जाया करना मुनासिब नहीं होगा। मैं फिर से एक बार आप सभी से गुजारिश करूंगा, इल्तिजा करूंगा, रिक्वेस्ट करूंगा, आप समझदार है, सभी खिलाड़ी प्रोफेशनल है, वक्त की अहमियत आप जानते हैं, बखूबी जानते हैं। बार बार मुझे यह कहना अच्छा नहीं लगता, मगर फिर भी मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा कि देखिए अंधेरा हो रहा है और अंधेरे में बैड लाइट में अर्थात बल्लेबाजी करना बल्लेबाजों के लिए सही नहीं होगा। गेंद लग सकती है, चोटिल हो सकते हैं बल्लेबाज, प्लीज। तो अंतिम गेंद मुस्तकीम हुर्जुक की, 7 रन मात्र खर्च किए हैं। किसी भी तरह की टीम मीटिंग लेना यहां पे मुनासिब नहीं होगा। फिर से एक बार मेरी ये इल्तिजा होगी। अंतिम गेंद मुस्तकीम हुर्जुक की, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है परशुराम। ये लीजिए और एक
आहा, सूफियान ने एक ऊंची छलांग लगाई। कमाल की गेंदबाजी, शानदार कैच। और किसे कहते हैं, इसे कहते हैं टीम वर्क। आप कितने अच्छे गेंदबाज हो यह कब पता चलता है, जब आपके संग सहकारी आपको हेल्प करते हैं, मदद करते हैं, अच्छी फील्डिंग करते हैं। हर एक कैच को लपकना, उसी के साथ ग्राउंड फील्डिंग हो या उसी के साथ किसी भी तरह की फील्डिंग हो, उसे अंजाम देते हुए आपको कामयाबी मिलती है। देखिए 3 विकेट चटकाए हैं। मैंने पहले ही कहा था यह गेंदबाज विकेट टेकर गेंदबाज है। इस गेंदबाज में कोई ना कोई जादू है, मिस्ट्री है, और उस मिस्ट्री को अब तक बल्लेबाज नहीं समझ सके। वो अक्सर चारा डालते हैं, दाना डालते हैं और अपने जाल में फंसाते हैं। हॅलो, कृपया टीम मीटिंग करू नका, लवकर मॅच चालू करा. एक छक्के के बावजूद उन्होंने मात्र 7 रन खर्च किए। पहली गेंद पर छक्का था, हालांकि मनोवैज्ञानिक दबाव आने की संभावना थी और ज्यादा से ज्यादा रन खर्च करेंगे, यह प्रेडिक्शन सभी ने लगाया था। हॅलो, कृपया टीम मीटिंग करू नका. मगर क्रिकेट अनप्रेडिक्टेबल खेल है। इस बीच नए गेंदबाज आए हैं मुस्तफा। मुस्तफा अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। राइट आर्म ओवर द विकेट। आहा, तेज तर्रार गेंद, तकरीबन 6.5 फीट यहां पे हाइट ऊपर वाले ने जो दी है, नवाजा है हाइट से। उस हाइट का इस्तेमाल करते हुए हाई आर्म एक्शन, तकरीबन 7 या 7.5 फुट से गेंद नीचे आ रही है। गेंद को बाउंस तो मिलना ही है और तेज तर्रार गेंद, बल्लेबाजों को परखना, उसे परख कर खेलना इतना आसान नहीं होगा। अगली गेंद मुस्तफा की। जी हां, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्क्वायर का डीप पॉइंट, खाली गेंद सीमा रेखा के बाहर, गोली की रफ्तार से 4 रनों के लिए। गेंदें बची है 10 और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था अमोल के बल्ले से निकलता हुआ। इस चौके की सहायता से अमोल पहुंचे 5 रन बनाकर और उनका साथ देते हुए आदेश सोनार, अमोल वाडवल। अगली गेंद मुस्तफा की। आहा, बहुत ही बढ़िया गेंद, शानदार वापसी, क्या कमबैक किया है मुस्तफा ने। हालांकि इन्हें जो एक नाम प्रदान किया है उनके फैंस ने, पोलार्ड नाम से जाने जाते हैं, वो क्यों प्रदान किया है ये अब यहां पे बताते हुए तेज तर्रार गेंदबाजी, अपनी बॉडी का बहुत ही खूबसूरती का इस्तेमाल, अपने ताकत का इस्तेमाल। इस बीच फिर से एक बार अच्छी गेंद थी, कहीं और खेलने की कोशिश थी मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद फील्ड होती हुई नजर आई। एक मिलेगा, टीम मीटिंग करू नको रियान. और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 25 रन, 25 रन ऑन स्कोर बोर्ड। 2 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी। मुस्तफा ने काफी प्रभावित किया है इस ओवर में, मात्र 4 गेंदों में 5 रन खर्च किए हैं, बल्लेबाजों को रनों से वंचित किया है और बड़े स्ट्रोक खेलने पर अब मजबूर भी किया है। अगली गेंद मुस्तफा की। आहा, देश ने बैकफुट पर जाकर पंच तो किया मगर सीधा फील्डर को दौड़ लिया। लॉग ऑन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेलकर आदेश मैदान में लौटेंगे, मैदान के बाहर लौटेंगे। आदेश सोनार बैक टू दी पैविलियन। 4 विकेट खोए हैं मानगांव बॉयज ने। तीर्था 11 अर्थ मानगांव, इस तरह का यह नामकरण। रोहित गमरे, एक ऑलराउंडर की हैसियत से इस खिलाड़ी ने अपना नाम का परचम लहराया है, अपनी पहचान बनाई है और हर वक्त मैदान पर दादागिरी भी की है। क्या आज फिर से एक बार इस संकट में संकट मोचक बनकर उभरते हुए नजर आएंगे? अपने टीम के लिए सख्त जरूरत है, ये रोहित भी जानते हैं। उनके साथी बल्लेबाज अमोल से कुछ बातचीत की उन्होंने, अमोल ने उन्हें कान मंत्र दिया है किस तरह से ये विकेट खिल रही है, विकेट के ऊपर कितना बाउंस है और गेंदबाज पोलार्ड किस तरह की गेंदबाजी करते हैं उसके बारे में कुछ बताया होगा। स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया, अब खेलने के लिए तैयार है मुस्तफा को। जी हां, अच्छी गेंद थी, हालांकि ओवर पिच गेंद जरूर थी मगर कारपेट के सहारे उसे खेल दिया था।
लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में। सुफियान वहां पे मौजूद थे। सुफियान ने इसके पहले क्या कमाल का कैच लिया था। एक अच्छे फील्डर की हैसियत से सुफियान यहां पे उभरते हुए नजर आए। अब यहां पे 6 गेंदें बची हैं। हॅलो, टीम मीटिंग करू नका. हॅलो रिहान, 6 गेंदे 18 रन सर यहां पे जीतने के लिए जरूरी है। टीम मीटिंग्स लेना यहां पे मुनासिब नहीं है। खेल भावना दिखाना बहुत ही जरूरी है। देखिए आपके सामने जो टीम है उनके बल्लेबाजों को आपकी हॅलो, कृपया मॅच लवकर चालू करा. गेंदों का सामना करना है। प्रत्येक बॉलरला किंवा काय सांगायची गरज नाहीये. लवकरात लवकर मॅच चालू करा. नए गेंदबाज, अंतिम ओवर, निर्णायक ओवर, निर्णायक अवस्था, निर्णायक घड़ी आ चुकी है। 6 गेंदें और 18 रनों की जरूरत। मुनीब बीजापुरी अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। अंतिम ओवर, पटकी हुई गेंद थी, हाफ ट्रैकर ऑफ स्टंप के बाहर भटकते हुए नजर आए। अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। अब 6 गेंदे और 17 रनों की जरूरत। 6 गेंदे और 17 रन, कम से कम 2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं इस ओवर में तो यह मैच जीता जा सकता है। रोहित गंभरे ऑन स्ट्राइक। जी हां, फुल टॉस गेंद उछाल कर खेला, खाली क्षेत्र, 1 बाउंस डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती में निकल गई 4 रनों के लिए। पहली गेंद पर चौका आता हुआ, यानी कुल मिला के 5 रन पर एक गेंद पर खर्च किए हैं गेंदबाज मुनीब बीजापुरी ने। अब 5 गेंदें बची है और जीतने के लिए 13 रनों की और जरूरत। 5 गेंदों में 13 रन आ सकते हैं। अगर यहां पे एक छक्का आता है या चौका आता है तो गेंदबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव स्वाभाविक रूप से आएगा। मगर मनोवैज्ञानिक दबाव में मुनीब क्या यहां पे दबेंगे, मनोवैज्ञानिक दबाव में आएंगे या बल्लेबाज को चकमा देने में कामयाब रहेंगे। जैसे मैंने कहा था कि रोहित गंभरे एक बहुचर्चित ऐसे खिलाड़ी, जी हां, मगर इस पर दबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया। नो मैंस लैंड, या जी हां, डीप मिड विकेट के फील्डर ने क्या कमाल की फील्डिंग की है। बहुत ही जबरदस्त कैच। इसी के साथ रोहित गंभरे टू दी पैवेलियन। दो गेंदें बची है, सॉरी 2 गेंदें हो चुकी है, 4 गेंदें बची है। और शोहेब परदेसी द बॉडीगार्ड, मानगांव में खुद का एक जिम है उनका, प्रोफेशनल जिम, और वो एक प्रशिक्षक भी है। और आज देखिए यहां पे बल्लेबाजी करने के लिए मौका मिलता हुआ और ऐसी घड़ी आ चुकी है कि 4 गेंदें बची है और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। क्या यहां पे दोनों भी बल्लेबाज 4 गेंदों में 13 रन बना पाएंगे? कश्मकश भरा मुकाबला, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला, रोमांचित करने वाला मैच, रोमहर्षक मुकाबला। जी हां, बहुत ही मजेदार मैच। ऐसा ही मैच होने की संभावना पहले से ही बताई जा रही थी। अगली गेंद, जी हां, अच्छी गेंद, जोरदार अपील पगबदा का, मगर उसे नकारा है। गेंद स्क्वायर लेग की दिशा में ट्रेवल कर रही थी, उसका फायदा उठाते हुए 1 रन मुकम्मल कर लिया है। 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें अभी भी आना बाकी। जीतने के लिए 12 रनों की और जरूरत। 3 गेंदें 12 रन, 12 रन 3 गेंदें। क्या होगा इस मैच का? दिलों की धड़कनें जरूर यहां पे तेज हो रही है। हालांकि यह प्रेक्षणीय मैच है, एग्जीबिशन मैच है, मगर श्रीवर्धन जीतेगा या मानगांव इस मैच को जीतेगा? अगली गेंद, जी हां, लोअर फुल टॉस गेंद थी। शोएब परदेसी ने उसे सीधे बल्ले से खेलना मुनासिब समझा और अपने साथी बल्लेबाज को स्ट्राइक देते हुए मात्र 1 ही रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। 2 गेंदें और 11 रन, यानी लगातार 2 बड़े स्ट्रोक आना बहुत ही जरूरी है, लाजमी है। गेंदबाज मुनीब ने सही मायनों में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। ओहो, नजर लग गई, लेग स्टंप के बाहर भटके, अंपायर जी का इशारा वाइड का। अब यहां पे 2 गेंदे और 10 रन। न्यूजीलैंड और भारत बनाम जो एक मैच हुआ था वो फिर से एक बार मेरे सामने आता हुआ
उस मैच में भी इसी तरह की सिचुएशन थी, 2 गेंदें और 10 रनों की जरूरत थी और रोहित शर्मा ने लगातार 2 छक्के लगाए थे। मगर यहां पे क्या हुआ, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद दंदनाती भी निकल गई 4 रनों के लिए। आहा, उलटफेर यहां पे जरूर हो चुका है। अभी भी मैच जीवित है, कुछ भी हो सकता है क्योंकि 1 गेंद और 6 रनों की जरूरत, 1 गेंद और 6 रन। टेनिस क्रिकेट में यह कारनामा बहुत मर्तबा बहुत सारे खिलाड़ियों ने अंजाम दिया है। उसमें मैं मुन्ना पठान सर का जरूर यहां पे याद ताजा करूंगा क्योंकि उन्होंने तकरीबन 15 मर्तबा यह कारनामा अंजाम दिया है। 1 मर्तबा नहीं, 2 मर्तबा नहीं, 1 गेंद 6 रन, 15 मर्तबा उन्होंने छक्का लगाया है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी ऐसे कारनामे हमने देखे हैं। क्या आज यहां पे फिर से एक बार इतिहास के पन्नों पर अपना नाम दर्ज करेंगे ये बल्लेबाज? स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है अमोल, 1 गेंद 6 रन। लेग स्टंप के बाहर मुनीब पैर पकड़कर गेंदबाजी करने की कोशिश करते हुए ब्लॉक करने का प्रयास था, बॉडी लाइन गेंदबाजी करने की कोशिश थी मगर अपने लाइन एंड लेन से भटके। अब यहां पे 1 गेंद और 5 रनों की जरूरत। कमाल का मैच देखिए, सभी प्रेक्षक अपनी जगह से उठकर खड़े हो चुके हैं, बैठकर देख नहीं सकते इस मैच को, रोंगटे खड़े कर देने वाला मैच। जी हां, दबाव 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 और कुछ भी नहीं है। कोई किस तरह की गेंदबाजी करनी चाहिए, यहां पे फुल टॉस नहीं कर सकते, ओवर पिच नहीं कर सकते, हाफ ट्रैकर भी नहीं कर सकते, नो बॉल करार दिया है। 1 रन तो मुकम्मल कर लिया, यानी 2 रन जरूर मिलेंगे। और फिर से एक बार यहां पे तीसरे रन के लिए भी दौड़ना चाहते हैं और आखिरकार तीसरे रन के लिए रनआउट के रूप में बल्लेबाज मैदान से बाहर आएंगे। सर रन किती? सर 1 सर धावा किती? नो बॉलची पकडून नो बॉल और 1 सिंगल, यानी 2 रन यहां पे मिले हैं। मॅच संपल्याशिवाय कोणी आत जायचं नाहीये. प्रेक्षकांना एक विनंती आहे की पूर्ण मॅच संपल्याशिवाय कोणीही आत जायचं नाही. 1 गेंद और फिर भी रहेगा, 1 गेंद और 3 रनों की जरूरत। अरे 1 गेंद 3 रन। कोणीही आतमध्ये जायचं नाही. प्रेक्षकांना एक विनंती आहे आणि माणगावचे जे प्लेयर आहेत कृपया आपण बाहेर जायचं आहे. माणगावचे जे प्लेयर आहेत, दिलों की धड़कनें तेज हो रही है, आपको सुनाई दे रही होगी। देखिए, ये सुनिए दिलों की धड़कनें, ये थी दिलों की धड़कनें। क्या होगा इस मैच का, श्रीवर्धन या मानगांव? 1 गेंद 3 रन। अलग अलग तरह के चित्र, अलग अलग तरह की दृश्य। जी हां, मगर कवर की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, और 1 रन तो मुकम्मल कर लिया। दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और दूसरा रन भी यहां पे पूरा होता हुआ तीसरे रन के लिए भी दौड़ पड़े और तीसरे रन के लिए यहां पे क्या होगा, ये 3 रन क्या कंप्लीट हुए हैं। हॅलो, कृपया प्रेक्षकांनी ग्राउंडच्या बाहेर व्हायचं आहे. कृपया प्रेक्षकांनी ग्राउंडच्या बाहेर व्हायचं आहे. पंच आहेत त्या ठिकाणी. सर्व कोपराचे सदस्य प्रेक्षकांना बाहेर काढायचं, लवकर जा. कोपराच्या सर्व सदस्यांनी लवकरच ग्राउंड मध्ये जायचं आणि सर्वांना बाहेर काढायचं आहे.
यासिन मर्चंट सर. आणि अशा प्रकारे श्रीवर्धन या संघानं हा सामना अगदी नाट्यमयरित्या जिंकलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अप्रतिम अद्वितीय असा हा सामना आपण पाहिला. शेवटच्या षटकापर्यंत या सामन्यामध्ये 27 धावांचा रतीब ओतणारा मित्रांनो, पुन्हा एकदा चुकीची दुरुस्ती की पंचांचा इशारा किंवा निर्णय अजूनही यायचा आहे. तर मी पंचांना विनंती करतोय की आपण इकडे यायचं आहे आणि जो काही योग्य निर्णय असेल तो निर्णय आपण इथे द्यायचा आहे. वैद्य सर, अजूनही निर्णय इथे यायचा बाकी आहे. पंच इथे रिव्ह्यू घेत आहेत आणि पुन्हा एकदा इथे बघितलं जाईल की ऍक्च्युली तिथे काय झालं होतं. 3 धावा कंप्लीट झाल्यात का की 2च धावा कंप्लीट झाल्यात. पंच नक्कीच इशारा करतायत की 2 धावा करून पुन्हा एकदा आपण पडताळणी करतोय, चेक करतोय, कारण कोणत्याही संघावरती अन्याय होता कामा नये यासाठी आपण रिव्ह्यू घेतलाय. आणि सर, आपण पाहतोय या 2 दिवसामध्ये पहिला रिव्ह्यू आहे हा, कारण अशा अटीतटीच्या सामन्यामध्ये आणि अशा प्रसंगामध्ये आणि सलग 2 दिवसामध्ये रंगतदार अटीतटीचा रोमांचकारी सामना आपण पाहतोय, हाच झालेला आहे. आता मात्र श्रीवर्धन की माणगाव, कोणता संघ जिंकेल हे काही वेळातच आपल्या समोर येणार आहे. पंचांनी सुरुवातीला 2 धावांचा इशारा केला होता म्हणून आम्ही सुद्धा अनाउन्समेंट केली होती, परंतु पुन्हा एकदा इथे चेक केलं जातंय, त्याची पडताळणी केली जाते. आपण पाहतोय दोन्हीही पंच इथे आलेले आहेत. हॅलो, अंपायर आपण सुद्धा या ठिकाणी यायचंय.
कसं देणार हे जरा साईड लावा ना आपले तर मित्रांनो इथे निर्णय आलेला आहे. चारही पंच इथे आले होते आणि त्यांनी पुन्हा एकदा इथे पाहिलं, पडताळणी केली आणि कन्फर्म केलं की 2च धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि म्हणूनच हा सामना जिंकलाय श्रीवर्धन संघानं. श्रीवर्धन संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या सामन्यामध्ये कोणी जिंकलं नाही, कोणी हरलं नाही, फक्त स्पर्धेच्या नियमांमुळे येस 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 नरेश जोमे सरांनी माझ्या लक्षात आणून दिलंय. ती फार महत्वाची बाब आहे, कारण कोणीही संघ इथे जिंकलेला नाहीये, कोणीही संघ हारलेला नाहीये, कारण सामना टाय झालाय. परंतु इथे नियम आहे कंपल्सरी चेस आणि त्या कारणास्तव श्रीवर्धन या संघाला इथे विजयी घोषित करण्यात येते. या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरला होता रिहान राजपूरकर. तर या सामन्यामध्ये सर तुम्ही इथे तर रिहान राजपूरकर ठरलाय सामनावीराचा मानकरी. मी रिहान याला विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपलं पारितोषिक